बाळप्पा लई येळ झाला बघ, तो तात्या अजून काय आला नाही. येईल की. कुठं जातोय? आपल्या मेंढ्यासनी काही करणार तर नाही ना हो? असं कसं? मेंढ्यासनी हात तर लावू दे की. हातच काढतो बाजूला. हे बघा आला तात्या. आताशी कुठं बरं वाटतंय. आणि भाकर दे ना एखादी भाकर. भाकर राहत असती वय. जेवलो आम्ही समधी. हा आणि मग मला नाही ठेवलं का? चला रे मेंढ्याने मोर. चल चला. भाकर नाही ठेवली. थांबाय. आता माझं ऐका. त्याच्यामुळे शेत आहे. समद्यांनी माघारी फिरा. बरोबर आहे. तू म्हणतो तसंच करू. अरे एवढे जण असल्यावर मेंढ्या कशाला दुसऱ्या शेतात जातील? अरे येडा का खुळा तू? तूच तर म्हणतो होता लय गुन्हे हाय मेंढ्या. अरे तसं नव, मुक जनावर आहे ते. त्याला काय कळतंय कुणाचं शेत आहे ते? अरे काही नाही होत. चला रे चला चला. बाळप्पा सांगतोय म्हणल्यावर माघारीच फिरू. ए माधू, अरे मेंढ्यांची अजून पोटा भरली नाही आणि इथून माग एवढ्या लवकर जाऊन कसं चालायचं? मग अरे तुम्हाला काय करायचं आहे ते करा. पुण्यांदा म्हणू नका का मी सांगितलं नाही म्हणून. अरे बाळू आज कामाचा तुझा पहिला दिवस आहे. तुला तरी काय कळत रे त्याच्यातलं? अरे तिकडे लय बाबळीचे झाड आहेत. मायंदाळ मेंढ्यासनी बाबळीचा पाला लय आवडतो. चला. हे बघा निम्म्या लोकांसंग राहावा. काय झालं तर इथली लोक ऐकायची नाहीत. अरे बाबा म्या आहे ना. म्या पंचाचं नाव सांगतो, कोणी बी येऊन दे मोर. अरे पंचाचा लय वट आहे गोऱ्या सरकारच्या दरबारात. ए अरे बाळप्पा असल्यावर काय गरज आहे पंचाची? आता काय बोलतच बसायचं का? मी आहे ना. म्या समद्या मेंढ्या बराबर घेऊन जातो. असं बांधणी बराबर घेऊन जातो. इकडचं तिकडं होऊन देत नाही. चला चला. ए साधा तुला यायचं का? हा येतो सांग. चाल. हा शाबास. ए ज्याला ज्याला यायचं त्यांनी चला रे. चला 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 चला. अरे जपून जा रे. आणि काय बी झालं तरी चालेल, पण मेंढ्यासनी जपा. काय आज एकदम खुशीत आहे? काय बी तुम असं का बोलता है? मग आता लोक कामावर गेला हाय. पहिला दिवस बरं झाला म्हणायचं की है त्याचा आनंद आहेच बघा. तुम्हाला सांगते, भाऊने एकदा का एखादी गोष्ट ठरवली तर तो माग हटत नाही. पण तो त्याला पाहिजे तेच खरी होतो, दुसऱ्याला पाहिजे ते नाही. आता आपल्या मनात जे होतं ते ऐकलं नवं. आल्यावर कळेल की कसं काम करतो आहे ती. तुम्हाला सांगते, एकदा का त्याला ह्या कामाची गोडी लागली तो असं काम करल का समधी नाव काढत्या. विश्वास आहे तुझा बाळावर? का नसेल विश्वास? असं बी त्याचा मेंढ्यांवर किती जीव आहे ठाव नाही का? हा ठाव आहे. मेंढ्यासनी मारलं म्हणून किती जणांची तंटा केलाय आज पतूर. चांगलं ठाव. गुडघ्यावर रांगायचा आता वापस खेळतो आहे त्यांच्या संग.
हे काम तुझ्या आवडीनं करा असं वाटतं आहे मला. हम्म, आता झालं तर चांगलंच आहे. बाकीची रिकामी कामं बंद होत्या. हाय का आता कसली रिकामी काम? आता वेगळं सांगायला पाहिजे का? फार दारापतूर येऊन लोक पाया पडायला लागली की त्याच्या. असतात अशी काही भोळी बाबडी माणसं. होळी बाबडी. अरे चंदूलाल शेठ सारखा माणूस खोळ्यागत वागतोय बाळ्यापायी. वैद्यच नाही बाळ्या संपून येतो मन. वैद बनवून टाकले बाळ्या. आता चांगलं काम करतो हाय ना व, मग कौतुकानं बोला की. हा कुठं वाईट बोलतो हाय. कसं एवढं का तिथं बी नीट काम करावं. तिथं बी काहीतरी करा मग तिथं आवाज. दुसरा काय होतंय त्याला? कोणीच नाही तिकडं. चढून द्या. हा. अरे तू तर येणार नव्हतं रे. अरे तुमची काळजी वाटली म्हणून आलो. बाळप्पाला म्हणलं समद्यासनी घेऊन येतो माघारी. मेंढ्या समद्या बऱ्या आहेत ना व? अरे व्यवस्थित आहे मग कशात चरत्यात मेंढ्या. अरे बाबळी आहे तिकडं. अरे पर हे कोणाचं वावर हाय? अरे चरून दे ना कोणचं का असं ना. बघ तिथं किती मांदाळ खायला आहे त्यासनी. खाऊन दे चरून दे. हं? अरे पर त्याचा मालक आला तर? अरे कोण नाही इथं दिसतं तुला? दूर दूर पर्यंत कोणतरी दिसतं का? कोणीच नाहीये. काय काय करता इथं? कोण आहे तुम्ही आणि कुठून आलाय? अकुळहून आलो साहेबजी. तुम्हाला माहितीये का हे शेत कुणाचं आहे ते? कुणाचं आहे? हे पाटलाचं शेत आहे. त्या बांधापासून त्या बांधापासून सगळं पाटलाचं आहे. इथं पाखरू बी उडताना चार वेळा विचार करतय आणि तुम्ही बापाचा असल्यावर फिरताय वय. चूक झाली जी. मेंढ्या आहे त्या त्यांना काय करतं सरून नाही की थोडस. मेंढरासनी कळत नाही पण तुम्हाला कळतंय ना व. तुमचं तेच काम आहे ना व. अरे काय बडबडतोय? काही नाही. किंवा असंच त्याला सवय आहे तोंडातल्या तोंडात बोलायची. तुम्हा इथनं निघायचं. याचं पाटलाची नाव सांगीन. वय वय वय. कुणाच सांगू नका आम्ही माघारी. ठीक आहे. सत्ये काय अजय? इकडे ये. बस इथं माझ्या बाजूला. हवा हाय हे तुझ्या आजी आणि आजचं घर आहे. आईला सोडून राहणं काही सोपं नाही. मला तुझ्या मनाची घालमेल कळते. तर ह्या समद्यातून म्या बी गेली हाय आणि तुझी आई बी. बघ लगीन झालं का नवऱ्याचं घर हेच आपलं घर आहे आणि त्याच्या सुखातच आपलं सुख असत. हवा हाय बाळू तुझ्या संगत नीट बोलत नाही. समज नीट व्हाय. काल पत्तूर म्हणत होता ना व काम नाही करणार काम नाही करणार. आता जातच आहे की. तसंच उद्या तुझ्या संगत बी न बोले. पायली माझी वावी गणराया गणपती देवाचा पूजला. रखमाई उभी बती राम राम बाई. मी काय म्हणतो हा? उगा आगीची परीक्षा न ग. आपण लागलीच माघारी फिरू. वय वय. ए थांबा थांबा. ए कुठं चालले? थांबा. अरे तरुण दे वाईच. अरे तो पाटील आला तर? अरे कोण कुठलं पाटील? हा कोणी काही म्हणा तू ऐकतो का रे?
पण पाटील बिटील नाही बघ, कोण दिसतं तरी का तुला इथं? तरुण दे ना, काय होतंय त्याला, बघू आपण. आणि काही झालं ना, मी आहे. पंचाचं नाव सांगतो म्या, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे. अरे ते कोण येते? घोड्यावर आहे. अरे 2-4 माणसं बी आहेत संग. घोड्यावर आहे म्हणजे पाटीलच आहे की ते. घाबरू नका, कोणी घाबरू नका, मी आहे. पंचाचं नाव सांगतो म्या. सिद्धरामय्या म्हणलं का माघारी फिरतो का नाही बघा त्यो. येऊन दे. घाबरू नका रे, घाबरू नका, मी आहे. कोणच्या गावचं रे तुम्ही? आकुळून आलो आहे. अक्कल. तुमची मेंढर माझ्या पिकात घुसली कशी? चूक झाली जी, लागलीच माघारी फिरतो बघा. नुकसान काय तुझा बाद येणार आहे? मुख्य जनावर आहे ते, त्यांना काय कळतं, खाऊन द्या जरा. जनावर आहे काय? अक्कोळगावचे पंच आहे ना सिद्धरामय्या. सिद्धरामय्या जनावर मुख्य तू मुका आहे का? नाही. जी भासवतो का तुझी? नाही. अहो मारू नका, चूक झाली म्हणतो मी. त्या समजांना झाडाला बांधा आणि चापकाचं फटकं द्या. तशी अक्कल यायची नाही तुम्हाला. मेंढर माळ रानाव घेऊन जायची. त्या गाव कोणाचंही माहित नाही ना बरं. आता मेंढर बी विसरायची. अव असं नका करू. माफी मागतो मी हात जोडून. मेंढर माघारी घेऊन जातो. चूक झाली ना बरं. आता शिक्षा बी मुकाट्यानं बघायची. हो पण मेंढरांची काय चूक आहे? ए माझ्या मोर बोलायचं ना. एक डाव माफी द्या. कोण रे तू? बाळप्पा, बाळू म्हणतात मला. ही माझी माणसं आहेत. तुझी माणसं आणि मेंढर आता कशी सॉल्व पडतो ते बघ. ए मेंढराट रे. पाटील मेंढरासनी काय बी करू नका. अव जीवापरीत जपतो आम्ही त्यासनी. पाटील मेंढर आहेत ती. चुकीने घुसली असतील रानात म्हणून काय मारून टाकणार वय? आता कशी सॉल्व पडतो ते बघ.
मुक जनावर आहे ते त्याच महत्वाचोय त्याचा हिशोब चुकता होईल. त्यामुळं गावात पाय नाही ठेवायचा. पण तू रे बाळाप्पा बघतो तुला. तसंच उद्या तुझ्या संगत बी माहेनं बोला. बाळप्पा झालं ते झालं रे. लोकांच्या गावात आपल्याला तंटा न घाय बघ. कशाचा तंटा नको. एकेकाला दाखवलं असतं उचलू उचलू पटाकलं असतं. अरे काय दाखवतोय एकेकाला एवढ्या जोरात बुचकडात खाली अजून काय दाखवणार. अरे बाळप्पा अरे तुझा अंग किती तापला आहे बघ. अरे नग डोसक्यात रात घालून घेऊ एवढा. मेंढी हात उचलला त्यानं. माझ्या अंगाची फार लाई लाई होती. झालं तर लागणार समत्यास नाही. ए अरे अरे मेंढ्या माग घ्या. आपल्याला इथं थांबायचं नाही. या पाटलाच्या येशीतून बाहेर पडू आधी. चला संधी हा मेंढ्या घ्या काढून बाहेर. चला चला संधी चला चला मेंढ्या घ्या बाहेर. आपल्या वाड्याला आग लागली. काय सकाळच्याला वावरात घुसलेली समधी माणसं आस्त्यान तिथनं धरून आण. सोडणार नाही या कला बी सोडणार नाही. ए नीट दाबार. ए दाब. पालक हा, बाकी काय बी म्हणा पण त्या मेंढपाळाने चांगलंच रडकुंडीला आणलं तुम्ही. मग काही विषय आहे का आपल्या मुलं. अरे इथं कणसावर बसलेली आळी बी दाळ्या विचार करते खाऊ का नको. पाटलाचं वावर आहे आणि कोण कुठली मेंढपळी. वय पार मेटा कुटीला आलती समधी. अरे चांगलं जोडणार होतं पण म्हणलं जाऊ दे. तुमच्या काठीचा ठोका एक मेंढीला बसला. मेंढी जागीच कळवळली बघा. अरे त्यांच्यातलं एक जरा वाढीवच होतं बरं का. डोळ्यात डोळं घालून बघत होत. म्हणतं हिशोब चुकता होणार. काय नव्हतं ते बाळाप्पा. अरे हा आता फोटो घेऊन फिरणारी मेंढपाळ ही आणि ही काय माझं वाकडं करते. पालक अरे पालक गोडाला आग लागली काय तुझ्या. आपल्या वाड्याला आग लागली. काय काय पण बोलतो का. कांटाळ फोडू का तुझं. अहो खरंच वाडा पेटलाय मालक. चाल रे. आग लागली. ए आग लागली रे तिथे आग लागली. अरे आग लागली आग लागली आग. हे समजा काय पेटत आहे. चला जरा बघून ये.
वाडा पेटला आहे. अरे हे समजा आपल्यावर शेकायचं. ए मेंढर काढून घ्या लवकर, निघा लवकर. अरे आग लागली. बाळा पळ, नाही तर आपल्यावर आली येईल. बाळू अव म्या काय म्हणते, घराकडे बघा तुम्ही. काय करायचं? काय करायचं म्हणजे आता लगीन झालं यांचं, माळवत करून घ्या की. एवढी जागा हाय, सत्यन बाळासाठी जागा नाही का? अरे आधी नाही सांगायचं का? हाय का? आता सांगण्यासारखं काय हाय? मला वाटलं करून घ्याल तुम्ही. घरच बांधाय घेऊ का? नग नग, ते माझ्या भीमाचं लगीन झालं. बस वर यांच्यासाठी एक खोली करून घेऊ की, त्यात काय अवघड आहे? चालेल ना वा? म्हणलं होता का नाही, समजा मनागत होईल. पाटील शपथ वाडा खाक झालं पाटील. सकाळच्याला वावरात घुसलेली समधी माणसं आस्त्यान तिथनं धरून आला. सोडणार नाही, या कला बी सोडणार नाही. माझा वाडा जाळी त्यात काय नाही, त्यासनी जिथं जाळलं ना तर नावचा पाटील नाही, एक बी सुटला नाही पाहिजे. सगळ्यासनी फरफडत आला. हात हलवत जर का परत आला ना, गोळ्या घाली ना. काय चाललंय कळना झाले. आता काय करायचं मारू? त्या पाटलाची माणसं समजे जीव घेऊन माग लागले आहेत. अरे माझी तर अक्कलच बंद झाली आहे बघ. तू काका यायच्या आधी काय सांगितलं होतं तुला? नंतर माघार घेऊ नकस. काय हाय संग, उद्याच्याला तू माघार घेऊ नकस म्हणजे झालं. अरे पण तुम्ही मेंढरासनी घेऊन मागच्या अंगाला भुयार आहे, तिथनं या. वय वय मी माधू काका या पुढच्या वाटण जात. पाटलाच्या माणसासनी पळू दे मागा.
टीम टीम टूम टूम विट्टे विट्टे टीम टीम टूम टूम विट्टे विट्टे माधू सदा अरे पाटलाने धरलं रे ए तात्या अरे भाकर बसराय काय झालं आहे? अरे तू आहेस मला वाटलं त्या पाटलाची माणसं आहेत काय पाटील अरे पाटील बाबा लय खवीस आहे त्याच्या वाड्याला आग लागली अरे कोण पाटील कुठला पाटील हा तुला का हुडकीत आहे आता तुला काय सांगू बाबा मला आधी तू सांग बाळू भादू आणि मेंढ्या कुठं आहेत अरे ते दुसऱ्या वाटेने गेले मी इथं तुला हुडकत हुडकत आलो काळजी आहे रे तुझी जोदारे समधी काढ एक बी सुटला नाही पाहिजेत तात्या काय आहे हे? अरे तुला नंतर सांगतो बाबा अरे तो पाटील खवीस आहे खवीस आधी इथून सटकून जाय हा पळून जा अरे दम ना मग माझ्या अंगाला हात लावायचा नाही पाटलाचा वाडा जातो काय अरे नाही अरे मी कुठला 65 बी जाळला नाही वाडा कुठला जाळणार मी टीम टीम मी पंचाचा माणूस आहे सिद्धारामय्या अरे काळ भैरीचे माणसं आहेत आम्ही कोण रे काळ भैरी काळ भैरी समजा भैरी बाळप्पा अरे आपण शाबूत आपल्या येशीच्या आज पोचलो बघ वय पाटलाची माणसं बसली असतील हुडकत आपल्या आता पाटील बसला असेल राग गोळा करीत होय होय पण पाटलाचा वाडा पेटला कसा माधू माधू आपली समधी माणसं आणि मेंढ्या शाबूत गावात पोहोच आहेत बघ बाळप्पा होता म्हणून समज पार पडलं तू नसता असं काय झालं असत बर सदा समजाच मी सांग तिथं जे काय बिघडलं ते कोणाला सांगायचं नाही वय वय अरे पर तात्या पुढं हाय येईल किती हो पाटलाच्या घरचा शिरा खाऊन जातोय कुठे बर चला जा.
एवढं मारलं समजा नसा बरगड्या खिसूळ करून टाकले रे. रडन ग. अरे वाटतुळ वैंजींनी आपल्याला मारलं तेच. त्यांच्या हाताला असं लकवा मारल. अरे ही का पद्धत आहे का रे मारायची? अरे तोंड उघडून नीट रडता बी येत नाही रे. मंगळू चला आपण घरला जाऊ. अरे तू याला उडत. अरे का नादा लागला म्हणून हे दशा झाली माझी. चल पंचाकडं. अरे त्या पंचात आता नाव बी काढू नकस. परत त्याचं नाव घेतलं म्हणून 4 फटका अजून आणलं मला. अरे वैर काय रे तो काळ भैरी तुमचा. टिटिम टुटुम इच्छी म्हणे. अरे काय मार खायचा म्हणतर दिला काय ते नाही. ते तर मला बी उमका ना तात्या. ते मंत्रच आपल्यावर पालटाना काही की रे. काळ बहिरी संपी होते समजे वैरी म्हणे. अरे त्याला म्हणा आम्हीच संपाय आलो होतो. मंगळू थांब ना माझ्यासाठी. अरे बाबा आता जाऊन दे. कसं झालं काय झालं हे समज राहून दे. आता मोर काय करायचं त्याचा विचार करू. नका तू तो वाटण जा. मी माझ्या वाटण जातो. कंच तोंड घेऊन अक्कोळ मध्ये जायचं र. अरे एक तर माझं लगीन होय ना. त्याच्यात हे समजा कळल्यावर कोण पोरगी देणार आहे. कुठं बी जा रे बाबा. कुठं बी जा. सुखी राहा. तो मला जाऊ दे. नाही मंगळू मी बी येतो तुझ्या संग. अंधार पडल्यावर जाईन बाबा गावात. मला तर काय वाटतं हे समजा बाळूनच केला असं. नग रे नग. त्या बाळ्याचं नाव नगच काढू आता. राहिलं बाबा पर मी बी येत. काळ बहिरीला सांगू आता. आय बाळवानी गावातील लोक येत आहेत. एवढं लवकर? पहिलाच दिवस आहे त्याचा कामाचा म्हणून लवकर आला असेल. बरं झालं. सत्य हात पाय धुवाया बाळूसाठी गरम पाणी काढून ठेव. चिखल माती तुडवून आला असेल ते. आय तर काय बी म्हणा आपला बाळ्या कामाला लागला बघ. पण ह्याची त्याला गोडी लागली म्हणजे झालं. लागल लवकर आला. वय कुठवर गेला होता? 1 मैल गेलो. मेंढ्यान पोट भरून चारा खाल्ला. नग मला गावातल्या समध्यासने आवडलं ना व की त्याच्या संगतीवत असते. ते म्या कसं सांगणार. त्यासने विचार की. बरं ते जाऊ दे. दमून आला आहेस आराम करवायस. आणि बा तुझ्यासाठी खोली बी बांधणार आहे. कशाला? त्याला काय सांगाय ना.
बैरे आलो आहेत आम्ही. अरे ध्यान का मोडलत माझं? चुकी झाली भाऊ. अहो तुम्ही ते सांगितलं मंत्र टीम टीम टूम टूम विच्चे विच्चे काही उपयोग झाला नाही. काय बोलतोस काय? सिद्ध केलेला मंत्र आहे तो. अहो ना सांगू काय झालं आहे तर. ते पाटील ज्यानं धमकी दिली होती ना त्याचा वाडाच पेटून टाकला. हा तो कसला पेटवतोय वाडा? तुम्ही आपलं मनाचं काहीतरी बोलतात. अव त्या बाळ्यामुळे एवढा मार खाल्ला आणि तोच पळून गेला. काहीतरी करा. काहीतरी चालीम उपाय करायला पाहिजे. जालिम मग पहिला काय गोड उपाय केला होता का? पहिलाच बाण सोडायचा ना चांगला जोरात. अहो आता हे जर समजा गावात समजलं तर काही इज्जत राहील तुमची. चुप. अव एक मेंढीने आणू दिली त्या बाळूने. एक मेंढी. ये बोकलू नकोस. काय करायचं ते मी ठरवेन. होय. अव पहिल्याच वेळेला कामाला गेला तो बाळू आणि असं करून आला. आता कोणी घेईन का त्याला कामाला? हा अरे हेच पाहिजे होतं मला. आता बघूयात त्याच्या घरचे काय करतात ते. मी इथे पूजा मांडूनच बसलो होतो. बसा अजून अजून रातभर पूजा मांडून बसा. माझं काही म्हणणं नाही. मी चाललो पंचाकडे. त्यांना सांगतो बाबा काहीच उपयोग नाही आयुष्यात. हे मंगळू जिथं जिथं लागलं तिथं तेल लाव. अयो जपून जा. टीम टीम टूम टूम. अयो गेलं काय गेलं. अयो आज गावात खूप शांतून आहे असे नाही वाटत? हे बघा तात्याला. यो यो रडतो आहे. अयो यो यो येत द्या लांब हो. अयो माझे कपडे खराब होतील. लांब हो लांब हो लांब हो. अयो मिठी मारून राहायला काय झालं? अयो काय झालं ते नीट सांगा. एवढं मारलं दोघाला. बाप. अरे रे तात्या म्हणजे माझी सगळी इज्जत धुळीला मिळवून आलास की रे बाबा. अहो तुमच्या पायी एवढा मार खाल्ला आम्ही. काही चौकशी बिवकशी करायची की नाही? पण त्याआधी बाळूच्या घरी जाऊन सांगायला पाहिजे. तो पाटील गावात येऊन धिंगाणा घालायला लागला तर काय करायचं म्हणतो मी. वय वय तुम्हाला उचलून आपटलं तर काय करायचं? हे तर त्या मला हात लावणं एवढं सोपं नाही बघा. आधी बाळूच्या घरी जाऊन येऊ. चल. वय वय चला. आयो ए मयप्पा अरे बाबा आहेस का घरात? पंच कशा पाय आला हा घरला? भीमा बाळू जा बघून. पंच या जी या 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 का या 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 बस 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 बस.
कसं काय येणं केलं जी? आता काय सांगा आणि कसं सांगा मायप्पा. तू का बोलतोयस मध्ये मध्ये? यो अरे मग पा तुझ्या बाळूमुळे त्याने किती मार खाल्ला म्हणून बोलतोय तो. मग बरं बाळ तर आज लोकांची पेंढर राखाय गेला आहे. अरे मी आधी गेलो होतो त्या संग. याला काही काम नव्हते ना म्हणून गेला होता सोबत. काय झालं जी? मला ठावायत ते का आले आहेत. काय झालं आता? गावचा कारभार कसा सांभाळायचा काही कळत नाही आम्हाला. बाळ्या अरे असं केलं काय आहेस तू? अयो त्या बाळूला त्याच्याच तोंडून बोलू दे. अरे मेंढ्या पाटलाच्या शेतात घुसल्या होत्या. पण मी मेंढ्या घेऊन माघारी निघालो होतो. त्या बाळ्यानं चेटूक केलं आणि पेटला पाटलाचा वाडा.